नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. सारंग आणि ऐश्वर्याने ऋषिकेश आणि जानकी यांना चांगलंच लुबाडलेलं आहे. म्हणजे त्यांच्याकडचे सर्व दागिने घेतलेले आहेत. त्याचबरोबर ऋषिकेशचे अकाउंट जे आहेत ते फ्रीज करून टाकलेले आहेत. म्हणजे त्याची स्वकष्टाची कमाई होती आणि ते अकाउंट त्याने तिथे होते. तर त्याचे पर्सनल अकाउंटसुद्धा ऐश्वर्याने फ्रीज केलेले आहेत. कारण काहीही झालं तरी यांना मला भीक मागायला लावायची आहे असा ऐश्वर्याचा विचार आहे आणि म्हणूनच तिनं हे सर्व केलेलं असतं. काही झालं तरी ऐश्वर्याच्या डोक्यात हे कारस्थान आहे हे ऋषिकेशच्या चांगलंच लक्षात आलेलं आहे आणि त्यामुळं ऋषिकेशने आता एक निर्णय घेतलेला आहे. कारण ऋषिकेश आता इकडे सुरुवातीला एका ठिकाणी राहायला जातो म्हणजे गुलाबच्या तिथे, पण त्याची बायको जी आहे त्याच्यामुळं पुन्हा ऋषिकेश आणि जानकी यांना घर सोडावं लागतं. आणि त्यानंतर ऋषिकेश आणि जानकी हिम्मत काकांकडे राहायला जातात आणि तिथं गेल्यानंतर हिम्मत काकांच्या सपोर्टने, पार्वतीच्या आशीर्वादाने ऋषिकेश स्वतःची कंपनी सुरू करणार आहे. ती म्हणजे पार्वती एंटरप्राइजेस. आणि पार्वती एंटरप्राइजेस सुरू होणार आहे. तर इकडे सारंगची मात्र वाट लागणार आहे. सारंगच्या कंपनीतील एम्प्लॉई जे आहेत ते सगळं सोडून जाणार आहेत आणि सारंगला मात्र कळणारही नाही. त्याच्या तोंडावरती तो राजीनामा फेकून मारणार आहेत आणि सारंग मात्र पाहतच राहणार आहे. त्याच्या लक्षात येणार नाही की आपण कसे अडकले गेलेलो आहोत, कसे फसले गेलेलो आहोत. तर हे सगळं कशा पद्धतीनं होतं ते पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे ऋषिकेश आणि जानकी आता गुलाबच्या घरी राहिले आलेले असतात. पण गुलाबच्या बायकोला मात्र ही गोष्ट अजिबात पटत नाही. तिचं हिडीस वागणं सुरू झालेलं असतं आणि इकडे ऋषिकेश आणि जानकी मात्र विचार करत असतात. काहीही झालं तरी त्यांना आता आपल्या संसारासाठी काहीतरी करावं लागणार असतं हे त्यांच्या लक्षात आलेलं असतं. आणि ऋषिकेश आणि जानकी या दोघांनाही आता काही करून आपल्या संसारासाठी, आपल्या ओवीसाठी शोध घ्यायचा असतो आणि तो शोध त्यांनी चालू केलेला असतो. काही झालं तरी ओवी ही ऋषिकेशसाठी खूप महत्त्वाची आहे. ओवीशिवाय ऋषिकेशच्या जीवनाला अर्थ नाही हे ऋषिकेश बोललेला असतो आणि ऋषिकेशच्या डोक्यात हे सर्व सुरू असतं आणि ऋषिकेश मग तिथे विचारात पडलेला असतो. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की ऐश्वर्या मात्र इकडे सुमित्राचे कान भरत असते. ती सुमित्राला म्हणत असते की आई, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. आता सारंगने कंपनीचा ताबा घेतला पाहिजे, कंपनीत जायला सुरुवात केली पाहिजे आणि त्याचबरोबर मला आणखी तुम्हाला काहीतरी सुचवायचं आहे. तेव्हा ती सांगू लागते की आई, मला काय वाटतंय माहिती आहे का, सारंगने आता कंपनीत गेला तर सारंग नवीन आहे ना, त्याच्यासाठी ह्या सर्व गोष्टी नवीन आहेत ना, त्यामुळं मला असं वाटतंय की डॅडाच्या मदतीने सारंगने काहीतरी केलं पाहिजे. म्हणजे सारंगला आता कोणी म्हणू नये की ऋषिकेश होते म्हणूनच सारंग इथे होता, अन्यथा सारंगच्या जीवनाला अर्थ नाही, त्याच्या कामाला अर्थ नाही असं कोणी म्हणू नये असं मला वाटत आहे असं ती म्हणते. त्यामुळं मी असं सुचवते की डॅडाच्या मदतीने आपण सारंगला शिकूया. त्यानंतर इकडे लगेचच या सगळ्या मूर्ख ऐश्वर्याच्या गोष्टींना होकार द्यायला तयार असते ती म्हणजे आपली ऐश्वर्या मात्र म्हणते आणि लगेचच सुमित्रा मात्र या सगळ्याला होकार देऊ लागते. सुमित्राचं असं म्हणणं असतं की हो, तू म्हणते ते पण अगदी बरोबर आहे. कारण आत्ता ऋषिकेशने इतकी वर्ष कंपनी सांभाळलेली आहे, सारंग मात्र ऋषिकेशच्या हाताखाली काम करत होता. त्यामुळं मलाही ते पटतंय. आता मलाही असंच वाटायला लागलेलं आहे की आपण काहीही झालं तरीही आपल्याला विचार तर करावाच लागणार आहे असं इकडे सुमित्रा बोलत असते. आणि इकडे सारंगला पण चांगलंच पडवलेलं असतं. त्याला सांगितलेलं असतं की तुम्ही ऑफिसमध्ये गेलात तर एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही मालक आहात. कारण ऋषिकेश दादांनी इतके दिवस ही कंपनी सांभाळलेली आहे, त्यामुळं सगळ्या एम्प्लॉईंना त्यांच्याबद्दल जरा जास्तच वाटत आहे. त्यामुळं तुम्हाला ते लवकरच तिथे मान देणार नाहीत. त्यामुळं त्या नोकरांना नोकरासारखं वागवायचं आहे आणि तुम्ही तिथले एम्प्लॉई आहात तर तुम्ही या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्या म्हणण्याप्रमाणे करायच्या आहेत. इकडे सुमित्राला तिने चांगलंच फितवलेलं असतं आणि सुमित्रा पण या सर्व गोष्टींसाठी तयार झालेली असते. सुमित्रा म्हणते की चालेल, तू म्हणतेस तर मला पटतंय, आपण तसंच करूया असं सुमित्रा सांगू लागते.
आणि तेव्हा मात्र ऐश्वर्या म्हणते की मी माझ्या डॅडाला सांगते आणि मग आपल्या मदतीला डॅडा धावून येईल, हे सगळं ती बोलत असते. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की सुमित्रा या गोष्टीला तयार होते. सुमित्रा म्हणते पण एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं तरी सारंगला सांगायचं आहे की कंपनीतला महत्त्वाचा निर्णय काहीही झालं तरी मला सांगितल्याशिवाय घ्यायचा नाही, कारण यांना हे अजिबात आवडणार नाही. कारण इतकी दिवस ऋषिकेशने पण आणि त्याचबरोबर यांनी पण तुझ्या डॅडाला कंपनीच्या जवळपासही, बाजार समितीच्या जवळपासही फिरकू दिलेलं नाही. त्यामुळं यांना कोणालाही ही गोष्ट अजिबात आवडणार नाही. त्यामुळं तुझ्या डॅडाने जो निर्णय घेतलेला असेल तो पहिलं मला येऊन सांगायचा आहे आणि त्यानंतरच तो निर्णय फायनल केला जाणार आहे, हे सगळं बोललं जात असतं. परंतु ऐश्वर्याला मात्र वेगळाच प्लॅन असतो. ऐश्वर्या आणि त्याचबरोबर सगळा सयाजीरावने मिळून केलेला हा डाव असतो आणि त्याच्यामध्ये आता सुमित्रा पण अडकलेली असते. इकडे आता मॅनेजर येतात आणि मॅनेजर ऋषिकेशला बोलत असतात. तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो की मी ही यादी फायनल करायला सांगत आहे. आत्ताच्या आत्ता कमिटीवरती मला सयाजीराव विखे पाटील यांचं नाव हवं आहे. तेव्हा मॅनेजर म्हणत असतो की ते शक्य नाही, कारण आत्तापर्यंत नानासाहेब रणदिवे आणि ऋषिकेश रणदिवे यांनी कोणीही ते नाव त्या व्यक्तीला कंपनीच्या जवळपासही फिरकू दिलेलं नाही. त्यामुळं काहीही झालं तरी त्यांचं नाव आपण टाकू शकत नाही, कारण ते आपली कंपनी बुडवू शकतात. तेव्हा ऋषिकेश मग इकडे सारंग म्हणू लागतो की तू विसरतोयस का तुम्ही कोण आहात ते? तुम्ही कोणाशी बोलताय ते? ही कंपनी माझ्या मालकीची आहे. या कंपनीचा मालक मी आहे. काहीही झालं तरी आत्ता मी जे काय म्हणणार आहे त्याच पद्धतीने होणार आहे. आत्तापर्यंत ज्या गोष्टी घडत होत्या त्याबद्दल मला काहीही सांगायचं नाही. ऋषिकेश रणदिवेंनी काय केलं याच्याशी मला देणं घेणं नाही, या भाषेमध्ये सारंग बोलत असतो. आणि तेव्हा मात्र इकडे सगळ्या कामगारांना खूपच राग आलेला असतो. ते म्हणू लागतात की काय चाललं आहे, कारण ते एवढंही म्हणत असतात की सारंग साहेब तुम्ही याच्या आधी असं नव्हता, तुम्ही आमच्याशी अशा पद्धतीने नव्हता बोलत, आज तुम्ही वेगळ्याच पद्धतीने आमच्याशी बोलत आहात. हे बोलल्यानंतर इकडे सारंग म्हणत असतो की हो, आता मी मालक आहे आणि तुम्ही नोकर आहात, कारण त्याला ऐश्वर्याने सांगितलेलं असतं प्रत्येक एम्प्लॉईला आपल्या टाचेखाली ठेवायचं, काही झालं तरी त्यांना त्यांची लायकी दाखवायची आहे, हे ऐश्वर्याने सांगितलेलं असतं. आणि सारंग त्याच पद्धतीने बोलत असतो. सारंग म्हणत असतो काही झालं तरी सयाजीराव विखे पाटील यांचं नाव या कमिटीवर असलं पाहिजे. आजपासून या कंपनीचा कारभार मी पाहणार आहे, तोही एक हाती. इथे आता ऋषिकेश रणदिवे नसणार आहे, तेवढं लक्षात ठेवायचं आहे, कारण नानासाहेब रणदिवेंनी ही कंपनी माझ्या नावावर केलेली आहे आणि आता ही कंपनी कशा पद्धतीने चालवायची आहे ते फक्त आणि फक्त मी ठरवणार आहे, हे सगळं सारंग बोलत असतो. तेव्हा मात्र मॅनेजरला खूप राग येतो आणि त्याला ही गोष्टच पटत नाही. त्याला कळतच नाही आहे की हे सगळं काय होऊन बसलं आहे. आणि ऋषिकेश सर याआधी कधीही असं आपल्याशी वागले नव्हते. इवन ऋषिकेश सर होते तेव्हा सारंग सरही अशा पद्धतीने वागत नव्हते. आणि मग मॅनेजर इकडे ऋषिकेशला फोन करतो. ऋषिकेशला सांगू लागतो की एक प्रॉब्लेम झालेला आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की काय प्रॉब्लेम झाला आहे, नक्की काय झालेलं आहे? जानकी तिथंच असते आणि मॅनेजर मग घडला सर्व प्रकार ऋषिकेशला सांगू लागतो. ऋषिकेशला सांगत असतो की काही झालं तरी आत्ता ऋषिकेश सर आत्ता आम्हाला जे काही बोललेलं जात आहे, जे आमच्याशी सारंग सर वागत आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे आणि मला कळतच नाही आहे. त्यांनी कमिटीवरती सयाजीराव विखे पाटील यांना घ्यायचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यांचं नाव मी ॲड केलेलं नाही, म्हणून त्यांनी मला वाटेल त्या शब्दात बोललेले आहेत. ते मला बोललेले आहेत की तुम्ही नोकर आहात, नोकराने नोकरासारखं वागायचं आहे, मालकाच्या बरोबरीला यायचं नाही. तेव्हा ऋषिकेशला राग येतो. त्याचबरोबर जानकी तिथं असते. जानकी म्हणते काय झालं ऋषिकेश? ऋषिकेश म्हणतो की आता सयाजीराव विखे पाटील हे आपल्या कंपनीत येणार आहेत आणि सारंगने त्यांचं नाव कमिटीवर घेतलेलं आहे. तेव्हा जानकी म्हणू लागते की शेवटी मला जे वाटलं तेच झालेलं आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा ऋषिकेश आणि जानकी ऐकत असतात तेव्हा त्यांनाही धक्का बसतो. जानकी म्हणते की ऋषिकेश आता करायचं काय? त्यावरती ऋषिकेश म्हणू लागतो की मीही त्याच गोष्टीचा विचार करत आहे. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता ऋषिकेश विचार करू लागत आहे आणि सायलीही विचार करत आहे की आता काय करायचं आहे. आणि त्याचबरोबर इकडे ऋषिकेश म्हणत आहे की आपण बघूया काय करायचं. मॅनेजर आज जातात आणि त्यांना पुन्हा सारंग म्हणू लागतो की तुम्हाला मी सांगितलेलं होतं 2 तास झाले तरी तुम्हीही ते नाव ॲड केलेलं नाही.
काही झालं तरी मला कळलं पाहिजे की तुम्हाला ते नाव ॲड का करायचं नाही. त्यानंतर तो म्हणतो की आत्ताच्या आत्ता तुम्ही राजीनामा द्यायचा आहे आणि इथून जायचं आहे. त्यावेळेस तो लगेचच म्हणतो की हे घ्या माझे आणि बाकीच्या स्टाफचे राजीनामे. आम्हाला तुमच्या कंपनीत काम करण्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे. मीच तुमची कंपनी आता सोडून जात आहे. अशा भाषेमध्ये त्या एम्प्लॉईनं सारंगला उत्तर दिलेलं असतं. आणि सारंग मात्र म्हणालेला असतो की काहीही झालं तरी आता तुम्ही या कंपनीमध्ये काम करू शकत नाही. हे सारंगचं जे बोलणं असतं त्याच्यामुळं त्याला खूपच वाईट वाटलेलं असतं. आणि सारंगच्या या वाक्यामुळं तो जो मॅनेजर आहे तो दुखावलेला असतो आणि सगळ्यांचे राजीनामे तो घेऊन आलेला असतो आणि त्यांच्या तोंडावरती फेकतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जानकी म्हणते आता काय करायचं. तेवढ्यात त्या मॅनेजरचा फोन आलेला असतो आणि तो ऋषिकेशला म्हणतो की आज कंपनीत मी त्यांचं नाव ॲड करायला नकार दिला, त्यामुळं सारंग सरांनी मला कंपनीतून काढून टाकलेलं आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो तुम्ही असं करायला नको आहे, तुम्ही का तिथं हे केलं. त्यावेळेस तो म्हणतो की नाही मी तिथे काम करू शकतच नाही. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की ऋषिकेशला तो म्हणू लागतो की ऋषिकेश सर मला तुम्हाला एक सुचवायचं आहे. तुमच्याकडे एवढा मोठा अनुभव आहे, जर तुमच्याकडे एवढा बाजार समितीचाही अनुभव आहे, सगळ्या लोकांना तुमची गरज आहे, तर मला आता असं वाटत आहे की तुम्ही दुसरी कंपनी सुरू करावी आणि त्या कंपनीसाठी लागणारं काही भांडवल असेल तर ते आम्हीही थोडंफार देऊ. आणि त्याचबरोबर तुम्ही जर आत्ता दुसरी कंपनी सुरू केली तर आपण इकडे जी आपली सुमित्रा इंडस्ट्रीज आहे ती बुडायला लागलेली आहे, तर त्यावेळेस आपल्याला फायदा होईल असं तो सांगत असतो. तेव्हा ऋषिकेश म्हणतो पण माझ्याकडे भांडवल नाही. आणि त्याचवेळी हिम्मत काका तिथे येतात आणि हिम्मत काका म्हणतात की ऋषिकेश एक बोलू का. तेव्हा ऋषिकेशला ते म्हणतात भांडवल आहे आणि तुला जे सुचवलं जाते ते अगदीच योग्य आहे, आपल्याला त्या गोष्टीचा विचार करावाच लागणार आहे असं ते ऋषिकेशला सांगतात. ऋषिकेश मग मॅनेजरचा कॉल ठेवतो आणि हिम्मत काकांना म्हणतो की कसं शक्य आहे हिम्मत काका, कारण माझ्याकडे तर भांडवल नाही आहे. त्यावरती हिम्मत काका म्हणतात अरे भांडवल आहे ना, तुझ्या आईचंच आहे हे सगळं. तुझ्या आईने काही पैसे, काही दागिने, काही जमीन ही ठेवलेली आहे आणि ती फक्त तुझ्याच नावावर आहे. आणि आता तुला सुचवलं जात आहे ना, तर कंपनी सुरू करण्याबद्दल काहीच हरकत नाही आहे. उलट तुझ्या आईचीच इच्छा असेल पार्वती एंटरप्राइजेस नावाने तू कंपनी सुरू करावी. आणि ऋषिकेशला आठवतं आज मी माझ्या सुमित्रा आईबरोबर ज्या पद्धतीने वागलो, तिनं मला पोरकं केलं, तिनं माझ्याशी नातं तोडलं आणि मीही तिच्याशी नातं तोडलं, पण आज मला पुन्हा माझ्या आईने दाखवून दिलेलं आहे की ती आहे माझ्यासाठी आणि मी तिच्यासाठी हे सर्व करायला तयार आहे. हे सगळं ऋषिकेश म्हणतो आणि तो मॅनेजरला फोन करतो आणि तो सांगू लागतो की चालेल आपण कंपनी सुरू करूया, पण या कंपनीमध्ये तुम्ही माझे एम्प्लॉई आणि मी तुमचा मालक नसेल तर आपण सगळेजण शेअर्समध्ये असणार आहोत, आपण सगळेजण तिथे भागीदार असणार आहोत. हे ऐकल्यानंतर मॅनेजरला खूपच धक्का बसतो. ऋषिकेश म्हणतो की या कंपनीतून मला जेवढा फायदा होणार आहे तेवढाच फायदा तुम्हालाही होणार आहे. तुम्ही किती पर्सेंटेजमध्ये शेअर त्याच्यातून घेत आहात तेवढा फायदा तुम्हाला होईल. हे ऐकल्यानंतर इकडे सगळ्यांनाच धक्का बसतो आणि तो मॅनेजर सारंगच्या तोंडावरती राजीनामे फेकतो आणि सांगतो की ऋषिकेश रणदेवी यांच्या पार्वती एंटरप्राइजेस या कंपनीमध्ये मी जॉबला जाणार आहे, मला तुमची गरज नाही आहे असं तो बोलतो आणि तिथून निघून जातो. इकडे सारंगला धक्का बसलेला असतो. सारंग विचार करत असतो कसं शक्य आहे, कारण दादाकडे तर काहीच नाही आहे, मग त्याने हे कसं उभं केलं. खरं तर इकडे सौमित्र, त्याचबरोबर जानकी, अवंतिका, त्याचबरोबर हिम्मत काका या सगळ्यांनी ऋषिकेशला समजून सांगितलेलं असतं, ऋषिकेशला बोललेले असतात आणि त्याचमुळं हे सगळं पॉसिबल झालेलं असतं आणि त्याचमुळं ऋषिकेशने ही कंपनी सुरू करण्याचा निर्णय घेतलेला असतो. हे सगळं आपल्याला पाहायला मिळतं. आणि इकडे ऋषिकेशने आता पार्वती एंटरप्राइजेस नावाची कंपनी सुरू केलेली असते आणि गणेश पूजन करून कंपनीची सुरुवात होणार असते आणि कंपनीमध्ये गणेश पूजन होतं आणि त्याचबरोबर पार्वतीच्या फोटोलाही हार घातला जातो, पूजा केली जाते आणि त्यानंतर नवीन आता काहीतरी सुरुवात होत आहे. ऋषिकेशने नवीन आता आपले उंच भरारी घ्यायला सुरुवात केलेली आहे, नवीन उद्योग त्याचा सुरू होत आहे. आणि मग जानकी स्वतः ऋषिकेशचं औक्षण करते आणि त्याच्यावरून भाकर तुकडा ओवाळून टाकते आणि मग त्याला शुभेच्छा देते. खरं तर जानकी हे सगळं मनापासून करत असते. तिला ऋषिकेशची खूपच काळजी वाटत असते, त्यासाठी हे सगळं ती करत असते. आणि इकडे सारंगची मात्र वाट लागलेली असते, सगळे एम्प्लॉई सोडून गेलेले असतात
आणि आता सारंग आणि सयाजीरावचं नाव फक्त ॲड करायचं एवढंच सांगितलेलं असतं, तर एवढा मोठा गोंधळ एम्प्लॉईंनी घातलेला असतो आणि सारंग चांगलाच तोंडावर पडलेला असतो. आणि इकडे तो घरी येतो आणि सुमित्राला सांगू लागतो की खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. सुमित्रा म्हणते काय झालेलं आहे. तेव्हा सुमित्राला तो सांगू लागतो की सगळ्या एम्प्लॉईंनी राजीनामे दिलेले आहेत आणि ते निघून गेलेले आहेत, कारण मी त्यांना सांगितलेलं होतं सयाजीराव विखे पाटील यांचं नाव कमिटीमध्ये ॲड करायचं आहे आणि त्यांना ही गोष्ट अजिबात पटलेली नाही. तेव्हा सुमित्रा म्हणते काय सांगतोस तू सारंग. तेव्हा सारंग सांगतो की हो, मी जे खरं आहे तेच सांगत आहे. मला कळतच नाही आहे, पण ऋषीदादाकडे एवढे पैसे आले कुठून. त्याने स्वतःची कंपनी सुरू केलेली आहे, पार्वती एंटरप्राइजेस. हे ऐकल्यानंतर सुमित्रा म्हणते काय सांगतोस. तेव्हा इकडे सारंग सांगतो की हो, आणि त्याचबरोबर ऐश्वर्या म्हणू लागते त्यांच्याकडे कोणते कंपनीचे तर पैसे नव्हते ना. पण ऐश्वर्या पुन्हा जिकडे ऋषिकेशबद्दल सारंग सांगू लागतो पण त्याचे सगळे अकाउंट तर फ्रीज केलेले आहेत ना. मी आजच अकाउंटंटशी बोललो आणि तेव्हा मला अकाउंटंटने सांगितलेलं आहे की ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनी यांचे सगळे अकाउंट फ्रीज केलेले आहेत. तुम्हीच ते अकाउंट फ्रीज केलेले आहेत ना, मग त्याच्याकडे दुसरे पैसे कुठून असतील, कारण सगळे दागिने जाताना तर तुम्हीच काढून घेतलेले आहेत जानकी वहिनीकडून. मग कसं शक्य आहे हा प्रश्न त्यांना पडलेला असतो. आणि ऋषिकेश जानकी यांच्या निर्णयामुळे ऐश्वर्या सारंग यांच्या बुडाला अख्तर लागलेली आहे, पण त्याचबरोबर खूप मोठा बॉम्ब फुटलेला आहे, कारण ऋषिकेश हा पार्वतीच्या आशीर्वादाने स्वतःची कंपनी सुरू करत आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.